नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे खुब्याना. ऊन भरपूर पडला आहे. बघूया, नदीला पाणी पण नाही एवढा, पण थोडाफार पाणी आहे. तर आपल्याला खुबे शोधायचे आहेत. बघूया भेटतात काय आपल्याला. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बघा, माझे मिस्टर आहेत, आई आणि पूर्वी, आणि त्या काकी आपल्या गावातल्याच आहेत. त्या शेतावर निघाल्यात. तिकडे राजा पण आहे पुढे. काल जाम खुबे आणलेले पप्पाने आणलेले, म्हणजे बऱ्यापैकी आणलेले एवढे. तर आज चालू आहे आपण परत खुबे आणला. 2 दिवस पाऊस नाही आहे, पाणी आहे थोडंफार, तर त्यातूनच आपण बघतो खुबे भेटतात काय. पिशवी वगैरे घेतले, बहुतेक अर्धी करून आणायचे. चला आता आपण नदीला जाऊन डायरेक्ट भेटू. पाऊस. तर चला, तर फायनली आपण होल्यावरती पोचलेले आहेत. हे बघा, इकडे आई आहेत पुलावरती. आणि पाणी बघा, पाऊस एवढा नाही लागला. 2 दिवस मस्त लागला, पण आता एवढा नाही लागत. ऊन बघा किती पडलाय, आणि पाणी बघा एवढा झालाय, बऱ्यापैकी पाणी झालंय. हे बघा, ह्या साईडला पण आहे. तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे, पुढे जायचं आहे. अरे भरली विहीर. दोनच पाणी दिसत विहीर तर आपण एक वेळ धुवायला आलेला कपडे, तर विहीर खाली एकदम होते. आणि आता पाणी बघा विहिरीमध्ये. किती 2 दिवसच पाऊस पडला. काय काय पुढे? तांदूळ आलव्या. कुठल्या आलव्या? तांदळाच्या अलब्या. हे बघा, तांदळाच्या अलब्या व्हाईट कलर मध्ये, छोट्या छोट्या साईजच्या, पण त्या खाईत नाही ना. 2 आहे. हे बघा, आपल्याला मस्त साईजचे खुबे भेटले. हे बघा, इथे पण आहे. हे बघा मस्त. हे बघा, मस्त साईजचे खुबे भेटलेत आपल्याला. असेच आपल्याला शोधायचे आहेत. मग काय हे बघा, आपल्याला एवढे खुबे भेटले. हे बघा, इथे पण आहे दगडी खाली. हे बघा, पाणी एवढा नाही आहे, तर दगडी खाली असतात खुबे. आपण हा बघा, हे बघा, असे भेटतात दगडी खाली. आपल्याला शोधायचे आहेत दगडी पलटी करून. पाणी हा बघा, पाणी खूप. हे बघा, 2 भेटले, पटापट भेटले. आपण पूर्वीला पण खूप भेटले थोडेफार. तो बघा, तिकडे आई ना पूर्वीला बघा खेकडी भेटली छोटी. ती आंगडं पण नाही म्हणून मी धरले. आंगडे नाही आहेत म्हणून पूर्वी मी धरला नाही. बघा, छोटी आहे. सोड, आपण सोडून देऊया. अजून छोटी साईज आहे. 3 धरला हाताला. ते बघा, आईनं खूप भेटलं. चला चला. इकडे पण एक खुबा मिळाला आपल्याला. हे बघा, खेकडी बारीक. ते बघा, दगडी खाली छोटी साईजची खेकडी. जाऊ दे तिला, सोडून देऊया आपण. हे बघा, छोटी छोटी साईज. शोधावे लागतील भरपूर, कारण पाणी. चप्पल तुटली. चप्पल नाही, काटा तुटला. दे काढतो. निघाल पूर्वी दिसला. अरे मस्त पूर्वीने आणलं. जा, मोठी साईज, बिग साईज. पण छोटे असतात ना ते खायला मस्त. हे मोठे काय एवढे नाही, पण छोटी साईजच मस्त खायला. हो, हे बघा केवढा मोठा. पाऊस भरतो पण लागत नाही एवढा, कारण लगेच ढग असं जात आहेत.
वरच्या साईडला जातो पाऊस हे बघ. तर कुठून भेटतात दर पूर्वी हवे इथे काय बघ दिसलं. आता पटावट भेटतात आता. मस्त भेटतात पटापट. संध्याकाळच्या टायमाला भेटतात. कालोखातून भरपूर फुगे निघतात बाहेर. काल रात्री बघ किती निघालेले हवे इथे काय बघ. पूर्वी आपल्या सोबत फर्स्ट टाइम आले. हे बघा मस्त भेटतायत. मस्त भेटले हे बघा मस्त भेटले पटापट भेटले आपल्याला. आणि पूर्वी खेकडी असत तिकडे गेली नाही. राजा बघा तिकडे गेला. शेतामध्ये गाय आहे. पूर्वी आपल्यासोबत फर्स्ट टाइम आलो पण पूर्वी पण शोधते. पूर्वीला पण भेटताय. हे बघा अशा छोटे छोटे दगडी आपल्याला पलटी करायचे आहे. हे बघा दगडी खाली असे खुबे भेटतात आपल्याला. शोधावे लागतात दगडी खाली कारण पाणी एवढा नाही झालाय जेणेकरून खुबे बाहेर येतील. रात्रीचे बाहेर येतात खुबे. हे बघा असे छोटे छोटे साईजचे खुबे भेटतात. हे बघा हे असे भेटतात. हा बघा बघा आपल्याला एवढे खुबे भेटले. हे बघा मस्त लाईनीच आहे. हे बघा छोटे साईज पण होती ना. ही बघा एकदम छोटी आहे. तिथे पायाजवळ पण बघ. हे बघा सगळं प्रियंका कुठला आले बघ. मोरे मासे आहेत ते. मोरे नाही कडवे मासे आहेत. कडवे मासे ना कडवे मासे आहेत. कडवे काले काले मासे असतात ना ते वरती असे ढवाला राहिलेले आहेत ते. पप्पा आता इथं भेटलं. तिथे बाहेर निघाले खूप मस्त भेटते. पिल्लं सोडायला आलाय. पिल्ले सोडता अशी हो ही काय पिल्लं आहेत. पिल्लं बघा पडतायत. राहू दे सोडू दे पिल्लं. माझी इथं पिल्ले भेटली ती इजीच होती काय. हा बघा इथे आपल्याला पिल्लं बघा किती लहान लहान पिल्लं आहेत. ही बघा एवढी पिल्लं आहेत. सोडलं सगळी चाललाय तो बघ खूप वरती. हा बघ पूर्वीला पण तिकडे जायला भेटलाय बघ खूप. पूर्वीला पण भरपूर भेटले. हे बघा मस्त भेटले. आता तर मस्त भेटलं. संध्याकाळ झाली का खूप मस्त भेटतात. आणि तिकडे बघा राजा पण मजा घेतोय. पप्पा बघा धर किती सोडलं. मस्त भेटतो. तो पिल्लं सोडायला आला. पिल्ले सोडता अशी हो ही काय पिल्लं आहेत. पिल्लं बघा पडतायत. राहू दे सोडू दे पिल्लं. माझी इथं पिल्ले भेटली ती इजीच होती काय. हा बघा इथे आपल्याला पिल्लं बघा किती लहान लहान पिल्लं आहेत. ही बघा एवढी पिल्लं आहेत. सोडलं सगळी चाललाय तो बघ खूप वरती. हा बघ पूर्वीला पण तिकडे जायला भेटलाय बघ खूप. पूर्वीला पण भरपूर भेटले. हे बघा मस्त भेटले. आता तर मस्त भेटलं. संध्याकाळ झाली का खूप मस्त भेटतात. आणि तिकडे बघा राजा पण मजा घेतोय. पप्पा बघा धर किती सोडलं.
आंघोळी करते. पूर्वीला काय नदीवरती यायला नाही भेटत, तर पूर्वी मजा येते. आज पहिल्यांदा जायची नदीवरती आमच्यासोबत. भीते भरपूर ती. हे बघ किती पण आहे पारी बरी. पोहता येतो पाहुणे तुला? बघू बघू. नाही तेवढ्या टप्प्यात काय पोहते. इथली जागा बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. इथं कॅम्पिंगला वगैरे मस्त जागा आहे एकदम. पूर्ण कातल भाग आहे इकडचा. आणि जेव्हा मोठा पूर येतो ना तेव्हाच फक्त या साईडला पाणी असतं भरपूर. हा बघा भांडूरला बघा. पकड पूर्वीला पकडताना नाही येत, मी मला पण नाही पकडता नाही येत. त्याच्यामुळे आपण पकडू शकत नाही. हे बघा एकदम बरेच आहेत. फिश किती भरपूर आहे. टाक पूर्वी. राजा चला आता आपण घरी जाणार आहेत आता. हे बघा सुक्या होलेला इकडे पाणी नाही आहे, सुका होल आहे. पाणी आला 2 दिवस तर बघा किती एवढे मिळाले. भरपूर एक जागी सुके एकदम आहेत. पाणी नाही ना, पाणी नाही गेला ना पाणी. एक साईडला भरपूर भरपूर मिळाले. एवढे जेवढे आपण नदीला नाही पकडले तेवढे खूप आहेत. पाणी गेला पण खुबे राहिले इथेच. हे बघ किती आहेत. भरपूर मिळाले आपल्याला सुक्यावरच. आणि हे औषधी असतात. जर आपल्याला जखम झाली ना तर ही जी पावडर आहे ना ग्रीन कलरची ती सुकट टाकायची. ही बघा ही जी पावडर आहे, हे जे ग्रीन कलरचं दिसतात ना ते हे वालट टाकायचं आणि त्याची पावडर काढून घ्यायची आणि जिथे आपल्याला जखम होते तिथे लावायची. जखम लगेच बरी होते. ह्याला म्हणतात बोकूड. हे बघा व्हाईट कलरचे असतात, असे जमिनीला होतात. हे बघा खुबे आपल्याला बऱ्यापैकी भेटलेत आणि आपण घरी जायला निघालोय. आणि सुक्या ठिकाणी तर मस्त भेटले. हे बघा एवढे आपल्याला खुबे मिळाले. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. हे बघा आपल्याला बॉईल करायला ठेवायचं. तर आपण इकडे चुलीवरती ठेवूया बॉईल करायला. ते चांगले बॉईल करून घ्यायचे, कारण हे वरचे जे कपचे असते ती निघायला पाहिजे, नाहीतर ते कठीण नसते, एकदम पॅक झालेले असते. ते सगळे बॉईल झालेले आहेत. अशा ओपन व्हायला पाहिजे. त्यांची वरती कपची असते ती निघून गेली. आता काढायला आपल्याला एकदम इझी. हे बघा आता हे खुबे काढायला भरपूर टाइम जाते. आपल्याला सुईने किंवा पिनाने, सेफ्टी पिन त्याच्याने आपल्याला काढायचे आहेत. हे काढायला भरपूर वेळ लागतो. गरम आहेत ना? गरम आहे. हे बघा आपल्याला अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहे. हे त्यांचे डोके घ्यायचे. हे बघा चला आता आपण खुबे बनवायची रेसिपी तुम्हाला दाखवते. चला खुबे बनवून घेऊया पटापट. पहिला तेल टाकून घेऊया. खुबे बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे. लसूण, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर आणि आंबोशी. इकडे ओल्या नारळाचा वाटण घेतलेला आहे आणि इकडे बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हे आपले खुबे आणि आपले घरगुती मसाले नेहमीसारखे.
तर आता बनवून घेऊया आपण. इकडे कढीपत्ता टाकून घेते, लसूण 3-4 पाकळ्या लसूण, कांदा चांगला भाजून घेऊया आपण. टोमॅटो ऍड करू त्याच्यामध्ये. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे. तेव्हा इकडे मी हळदी पावडर टाकते, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हे मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, ह्या साईडला आपण ओल्या नारळाचं वाटण घेतलेला आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. ह्याच्यामध्ये थोडं आपण पाणी ऍड करू. हे बघा, मस्त ग्रेव्ही तयार झाली होती खुब्यांची. हे बघा, आपण वाटण वगैरे टाकलेलं आहे. ग्रेव्ही बघा किती मस्त झाली तयार. हे बघा, आता आपण खुबे टाकणार आहे त्याच्यामध्ये. आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. हे आपण आंबोशी आंबटपणासाठी टाकून घेऊया. पाच मिनिट आपण झाकण लावून घेऊया. झाकण काढून घेऊया आणि आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती. भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झाली. आपले खुबे ते एकदम तयार झाले, मस्त झालेत, एकदम टेस्टी आणि भाकरी सोबत खायला तर एकदम भारी लागतात. नक्की ट्राय करा तुम्ही पण, तुम्हाला पण आवडेल. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा, बाय बाय.